हाथ पकड़ कर भाई आई कशी रडते आपली आई आई नवमी दिवस गुजरात मध्ये पोट पकडून के पेट पकड़ कर माता डोले हाथ पकड़ कर भाई चिड़िया लपट झपट कर चिड़िया रोए हंस केला जाय शेवटी एकट्याला जावं लागते जी पत्नी म्हणजे तुमच्यावर एवढं प्रेम आहे पण ते उंबर ओटा सोडून बाहेर सुद्धा येत नाही बाहेरून वापस जाते मग के पेट पकड़ के माता रोए हाथ पकड़ के भाई लपट झपट कर चिड़िया रोए हंस केला जाए म्हणून कोणी नाही हो कोणाच्या महाराज नाही रे नाही कुणाचे कोणी पत्नी सुद्धा येत नाही बहीण कोणाची भाऊ कोणाचा कोण कोणाचे सगळे सोडे कोणी नाही कोणाचे ऐका जी पत्नी म्हणते तुमच्यावर एवढं प्रेम आहे गेल्यानंतर येते का सोबत गेल्यानंतर कोणीतरी येते का मग आपली आई कोण धरून बोलते भाऊ हात पकडून पेट पकड कर माता रे हात पकड कर भाऊ झपट झपट कर चिड़िया रोए हंस अकेला जाना नाही करायची कोणी बहीण कोणाची भाऊ कोणाचा कोण कोणाची सगळी सोय म्हणून महाराज माय बापाची सेवा करा आता पण आईच सांगितली बाप सांगितला का बापाचं अंतकरण कसं असते सांगू का 2 मिनिटात बापा स्वाभिमानी बाळाचा त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची वेदना त्याची छाती कशी असते त्याची पहाडाची छाती हृदयामध्ये स्मरा करा पैसे त्याची पहाडाची छाती त्याची हृदय गुलाब हृदय कसा गुलाब त्याची पहाडाची छाती त्याची हृदय गुलाब त्याच्या गामाच्या देवाला तुला छोट्या रुबाब बाप म्हणजे कसा जसा पलटला माझा बाप जागतो बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा त्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा त्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा ज्याला आई वडील नाही
तुम्ही विचारा मला त्या मुलाचे आई वडील गेले तरी कसं वाटत असेल. आपण असल्यावर जिवंतपणे कुशल नाही. आता कशाला म्हणतेस आई, मग मेल्यावर किती घातले चित्र काय केले केले ते काहीच कामी नाही महाराज. काय आहे ते जिवंतपणे करा. मेल्यावर मग मी असं करतो तसं करतो कीर्तन ठेवतो काहीच नको ठेवतो. जिवंतपणे मेल्यावर काही फायदा नाही, काही उपयोग नाही. जन्मभराचे रडके लेख जाताना सासरी. आणि मुलीला एकच सांगतो, मुलीला आपल्या बापाची कधी मान खाली देऊ नका. का होऊ नका. आज जे बाप राग राग कष्ट करते मुलीसाठी काय नाही करत, असं आपल्याला जवळ करायचा आमचा नोकरी असली पाहिजे. कितीही खर्च लागला तर चालते, पैसा व्याजाला काढायचं काम पहिलं तरी जमते. पण आपल्या मुलीचं लग्न थाटात करायचं. कसं करायचं? या मुलीने जर स्वतःच आपल्या मनाने जर पती मिळवला तर त्या बापाने काय वाटत नाही. त्या बापाने काय वाटत बोला. ते लहानाचं मोठं करते आणि ते मुलगा म्हणतो तुझ्या डोळ्यात सगळे जग दिसते, तुझ्या डोळ्यात सगळं जग दिसते. मी म्हणतो माझ्या मसाला हरपली बा तुझ्या डोळ्यात दिसते का पाहून दे वळ. सगळं जग दिसते जग दिसते म्हणून त्या डोळ्यात सगळे चित्रस्त भरून असते सगळे जग दिसते. आई वडील लहानाचं मोठं करते महाराज हे नाही दिसत. हे 2 दिवसाचं फक्त दिसते. काय मनानं वर शब्दाला कसा आणि आई वडिलांना गेल्याला कसा. अक्षिता टाकल्याला कशा आणि तिथे कोर्टात लग्न केलेलं कसं. म्हणून मानादारांकडे सगळेजण हजर राहायचे. म्हणून आपल्या आई वडिलाची मान कधी खाली होऊ देऊ नका.